धाराशिव जिल्ह्यामध्ये जलतारा प्रकल्पाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते आता जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार सर. सर काय सांगाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा पाणीदार करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? नमस्कार. आपण इथे धाराशिव जिल्हा प्रशासन, लोकसहभाग आणि सर्व लोकप्रतिनिधी, शेतकरी बंधू, अशासकीय संस्था, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सर्वांचे संयुक्त विद्यमाने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये जलतारा एक मोहीम सुरू केलेली आहे. जलतारा म्हणजे साधा सोप्या भाषेमध्ये 5 बाय 5 बाय 6 फुटाचे एक खड्डे आहे, शोष खड्डे आहे. आपण खड्डे करून त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या दगड आपण टाकणार आहोत. नंतर आपण पॅक करून ते ठेवणार आहोत, जेणेकरून जमिनीच्या उतरत्या भागामध्ये आपण हे जलतारा केला, पाणी साचणार नाहीये आणि पाणी आमच्या भूजलमध्ये म्हणजे खाली मुरणार आहे. याच्यातून पाणी संवर्धन पण होणार आहे आणि पिकाला पण संरक्षण मिळणार आहे. असा एक मोहीम आपण मागच्या 1 आठवड्यापासून सुरू केलेली आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना आपण विचारूयात. धाराशिव जिल्ह्यामध्ये हा उपक्रम धाराशिव जिल्हा पाणीदार होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. धाराशिव जिल्ह्यामधून सर्व पाणी वाहून जात असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे. तलाव केले तर तलावातलं पाणी उपसून घेतलं जातं, पण त्याच्यापेक्षा ह्या जलताऱ्यामुळे एक सर्वात मोठा फायदा म्हणजे तलावात जेवढं पाणी साठत नाही तेवढं प्रत्येक एकरी जर आपण जलतारा केला तर जमिनीमध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. माननीय जिल्हाधिकारी साहेबांना हा जो उपक्रम घेतलेला आहे, त्या उपक्रमामध्ये साखर कारखाने, गुळपेटी, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, NGO ह्या सर्वांना आणि शासनाचे सर्व डिपार्टमेंट एकत्र करून हे जे प्लॅनिंग केलेलं आहे तर ते धाराशिव जिल्ह्यासाठी खूप असं उत्कृष्ट काम निर्माण होणार आहे. आणि भविष्यामध्ये जे पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे तर तो त्या गावाचा प्रश्न त्याच ठिकाणी मिटणार आहे. आणि टँकर वगैरे चालवायचा तर विषयच नाही. आता आपला पावसाळा संपला, उन्हाळा लागला की लगेच बोरचे पाणी कमी व्हायला लागते. परंतु प्रत्येक शेतकऱ्याने जर हा जलतारा घेतला तर त्याच्या त्या ठिकाणी जे पावसाचं पाणी आहे तर ते पूर्ण पाणी तिथं मुरल्यामुळं 12 महिने पाणी त्या शेतकऱ्याला कमी पडणार नाही आणि त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून हे कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो राबवलेला आहे तो शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट आहे. शेतकरी खुश आहेत आणि स्वतः होऊन याच्यामध्ये सामील होऊन काम करायला तयार झाले. तर शेतकऱ्यामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण दिसून येत आहे, कारण शेतकऱ्याला या जलतारा प्रकल्पाचा नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, कोंड.